कसे आहात? आनंदात असाल अशी मी आशा करते। आजचा व्हिडिओ असा आहे की महिलांसाठी, कारण आपल्यातल्या एक छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये काही बदल केला तर आपण त्या गोष्टीचं जे आउटपुट आहे ते खूप छान असं मिळतं। त्याचा रिझल्ट म्हणता येईल तो खूप छान असा मिळतो। आता मला महिलांसाठी सांगायचं म्हणजे काय आहे तर माझ्या डोक्यात सहज असं आलं, मला असं वाटलं की यावर आपण व्हिडिओ बनवूया आणि तो विषय असा आहे की महिलांनी स्वतःमध्ये काही गोष्टीत काही प्रमाणात आपल्या नातेवाईकांविषयी काही थोडासा बदल केला तर नक्कीच नाती ही जपली जातील। आणि सणासुदीचे दिवस असले की काही म्हणा, कोणाजवळ किती काही असू दे, कोणी किती श्रीमंत असेल, गरीब असेल, कोणी कोणत्याही परिस्थितीत असू दे आणि तो किती बिझी असेल किंवा नसेल, तरी देखील आपले जे जवळचे व्यक्ती आहेत त्यांची आठवण प्रत्येकाला येत असते। आणि मग त्यावरूनच आजचा एक व्हिडिओ की जेव्हा आपल्याकडे कोणीतरी येणारे, दिवाळीनिमित्त असेल, सणासुदीचं असेल, मग कोणी पण असू शकतो, कोणीही पाहुणे असतील, तर ते पाहुणे येत असतील तर निदान एक फॉर्मॅलिटी आपण पूर्ण करतो आणि आपण फोन करून कोणाला बोलवतो की तुम्ही आमच्याकडे दिवाळीला या। तर मग फक्त दिवाळीला या असं बोलून नाही होत। आणि सपोज तुम्ही बोललात पण आणि समोरचे व्यक्ती असतील तर ते आपले जे पण आपले नातेवाईक असतील ते आपल्याकडे येत आहेत, मग अशा वेळी येणार आहेत, बसने येणार की ट्रॅव्हल्सने येणार, त्यांचा प्रवास कसा होतोय, काय होतोय, निघालात का, येत आहे का, अशा गोष्टीची चौकशी तरी आपण केली पाहिजे। हा एक कॉमन सेन्स आहे। कॉमन सेन्स म्हणण्यापेक्षा या गोष्टीने समोरच्या येणाऱ्या व्यक्तीचा आनंद हा द्विगुणित होतो। आणि एवढंच नाही तर त्याच्या मनाला खूप असं बरं वाटतं की नाही, आपलीही वाट बघणारं कोणीतरी आहे किंवा आपणही ज्या ठिकाणी जातोय तिथं आपली वाट बघतात, म्हणजे आपलंही काहीतरी महत्त्व आहे असं त्याला जाणवतं। आणि ह्या एका विचारानेच ती येणारी जी पाहुणी मंडळी आहे ते खूप सुखावतात, खुश होतात। म्हणून मला असं वाटतं की आपल्याकडे कोणी पाहुणे येत असतील तर आपली एक फॉर्मॅलिटी म्हणा किंवा एक आपल्यातला एक चांगला असा गुण आपण प्रदर्शित केला पाहिजे, हा असा की आपण आपल्या येणाऱ्या पाहुण्यांना कॉल करून विचारलं पाहिजे, तुम्ही बसलात का, निघालात का, किती वेळात पोहोचणार, आम्ही तुमची वाट बघतोय। ह्या गोष्टी खूप समोरच्या व्यक्तीला छान वाटत असतात। आणि हे पण, आणि जर बऱ्याच वेळा कसं होतं माहिती का, हे मी का सांगते, ते येणारे या गोष्टीचा आम्हाला आनंद होतोय हे त्यांना दाखवलं पाहिजे। मग ते वरवर दाखवणं हे चुकीचंच आहे। रिअल वाटलं पाहिजे आणि रिअलच असलं पाहिजे, कारण पाहुणे म्हटलं तर ते खूप काही दिवस येत नाही, 2 दिवस 4 दिवस अशीच येणारे। आणि आपल्या घरी येणारी व्यक्ती ही खूप अशी परकी पण नसते। ती जर आपल्याकडे पाहुणा म्हणून 2-3 दिवस येते म्हणजे त्याच्यात आपलेपणा असेल तरच ती व्यक्ती आपल्याकडे येते, आपल्यासाठी वेळ काढते, ट्रॅव्हलिंग करते, त्रास घेते आणि एवढं सगळं करून जर ते आपल्याकडे येतंय तर काहीतरी कुठेतरी त्या व्यक्तीलाही आपल्याविषयी प्रेम असेल, लगाव असेल, त्यामुळे ते येत आहेत। नाती संबंधित जपणं म्हणजे केवळ एका बाजूने नाही होत, दोन्ही बाजूने जपल्या पाहिजे। आणि समोरच्या व्यक्तीला खरंच आनंद झाला पाहिजे की आपण कोणाकडे जातोय आणि त्यांना आपण गेल्यानंतर खरंच बरं वाटतंय हे आपण दाखवून दिलं पाहिजे आपल्या ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून। कारण बऱ्याच वेळा असं मी बघते की पाहुणे येणार तर या, जाणार तर जा, म्हणजे त्यात काही नाही, तुम्ही येता तर या, नाही येत तर नका येऊ। किंवा तुम्ही येताय, तुम्ही किती वाजता बसता, किती वाजता उतरतात, किंवा अक्षरशः ते दारावर येऊन बेल नॉक करतात तरी घरातल्या व्यक्तींना काही फरक पडत नाही की कोणी आपल्याकडे येतंय किंवा आले, तरी ते बेल वाजल्यानंतर देखील 5 मिनिटं त्या पाहुण्यांना दारावरच उभे ठेवतात आणि मग निवांत असं दार उघडवतात। आणि पाहुणे जरी आले तरी ते त्यांच्या तंद्रीत किंवा त्यांच्या कामातच असतात। समोरचे व्यक्ती येत आहे तर त्यांना वेळ दिला पाहिजे, त्यांची विचारपूस केली पाहिजे, प्रवास कसा झाला, त्यांना काय हवं काय नाही ह्या गोष्टी बघितल्या पाहिजे। या छोट्या छोट्या गोष्टी आहेत बघा, पण ह्या छोट्या गोष्टी माणसाचं काही 1 रुपया खर्च न होता एक छान असं नातं निर्माण होतं, प्रेमसंबंध निर्माण होतात। तरी मला असं वाटतं की ह्या छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येकाने लक्षात घेतल्या पाहिजे, प्रत्येक स्त्रीने। पण विशेष म्हणजे स्त्रियांना का सांगते, कारण स्त्री ही घरातली धुरा असते, घर सांभाळणारी खूप मोठी जबाबदारी व्यक्ती असते, नातीगोती सांभाळणारी खूप एक वेगळी व्यक्ती म्हणजे स्त्री असते। आणि म्हणून स्त्रीने ह्या छोट्या छोट्या गोष्टी नक्की जाणल्या पाहिजे, जपल्या पाहिजे। आणि याच्यातून आपल्या घरी कोणीही येणार असेल तर त्याची नीटनेटकी पाहुणचार करणे, विचारपूस करणे, 4 वेळा त्यांचं विचारपूस करणे किंवा त्यांना वेळ देणं, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। आणि विशेष म्हणजे ही गोष्ट मी का सांगते, केवळ नातीसंबंधी जपणं हेच नाही, तर ह्याच गोष्टी बघून आपली मुलंही शिकत असतात, ह्याच गोष्टीतून आपल्या मुलांना वेगवेगळ्या गोष्टीचे धडे मिळत असतात। म्हणून
आपल्या घरातील जे लहान मुलं आहेत ते आपल्या कृतीतून शिकतात. म्हणून ह्या गोष्टीचं नेहमी लक्षात असू द्या की आपण जसे वागतोय तसेच आपले मुलं पुढे वागणार आहेत किंवा आपल्या कृतीतून चांगला असा संदेश मुलांकडे गेला पाहिजे. म्हणून ह्या गोष्टी नक्की कराव्यात असं मला वाटतं. ह्या छोट्या छोट्या गोष्टी करून बघा. या छोट्या गोष्टीतून खरंच खूप छान असा आनंद आपल्याला पण मिळतो आणि येणाऱ्या पाहुण्यांना पण मिळतो. आणि या गोष्टीचं मला फोर्स नाही करायचं तुम्हाला, फक्त मला असं वाटतं म्हणून ही गोष्ट तुमच्याजवळ शेअर केली. तर ह्या व्हिडिओची तुम्हाला जर खरंच बरोबर किंवा योग्य वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.